नमस्कार, आप देख रहे हैं पुलिस प्रतिज्ञा न्यूज और मैं हूं आपके साथ ज्योतिका। आइए रुक करते हैं खबर की ओर। शासकीय माध्यमिक आश्रम शाला चंदनखेड़ा, तहसील भद्रावती, जिला चंद्रपुर। भद्रावती तहसील में आने वाला चंदनखेड़ा गांव में शासकीय माध्यमिक आश्रम शाला को जाने वाला रास्ता बहुत ही चिंताजनक है। बरसात के दिनों में शासकीय बच्चों को, उनके परिजनों को और शिक्षक लोगों को आने जाने में बहुत ज़्यादा परेशानियों का सामना करना पड़ता है। बहुत से बच्चे बरसात में रास्ते के कारण स्कूल भी नहीं जा पाते। गांव वालों को भी इसका सामना करना पड़ रहा है। शासकीय माध्यमिक आश्रम शाला में प्रिंसिपल जीबी सोनूने सर, इन्होंने प्रशासन को कई बार एप्लीकेशन दिए, फिर भी कुछ फायदा नहीं हुआ। जीबी सोनूने सर का और गांव का यही कहना है कि रास्ते की तरफ प्रशासन को ध्यान देना चाहिए। चंद्रपुर जिला से संवाददाता संगीता दुबे की रिपोर्ट। बेटा तुम्ही कुठे राहतात? कुठे राहतात तुम्ही? इथं राहणं आहे का तुमच्या येणं जाणं करता तुम्ही? हॉस्टेलला राहणं आहे. त्रास काय प्रॉब्लेम शाळेबद्दल काही प्रॉब्लेम आहे की रस्त्याबद्दल काही प्रॉब्लेम आहे? मॅडम काय प्रॉब्लेम रस्त्याबद्दल? रस्त्याचे खूप प्रॉब्लेम आहेत सर. म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्हाला भयंकर त्रास होतो आणि मोठे मोठे खड्डे पडले आहेत तर पाणी साचून राहतो. मग गाड्या वगैरे असं इकडे शाळेच्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि ते स्लिप झालं की मुलं पण पडतात, आम्ही पण पडतो आणि हा त्रास आहे आम्हाला सहन करावा लागतो. तुम्ही ॲप्लिकेशन कुठे कुठे दिलेली आहे आतापर्यंत रोडबद्दल? ग्रामपंचायतीला दिली, जिल्हा परिषदला दिलेली आहे, PRCला दिलेली आहे. त्यांनी ॲक्शन घेतली का नाही आतापर्यंत? नाही ना, काही ॲक्शन घेतलेली नाही सर, म्हणून तर रोड असाच आहे. सर तुमचे नाव? माझं नाव जीबी सोनवणे, मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा चंदनखेडा. अच्छा. आपला जो गावापासून जो रस्ता आहे शाळेपर्यंत जवळपास 500 मीटरचा आहे. तर तो रस्ता अत्यंत खराब आहे आणि आपल्या शाळेमध्ये 250 निवासी विद्यार्थी राहतात. त्यांचे पालक किंवा आम्हालाही रात्री बेरात्री विद्यार्थ्यांना हॉस्पिटलला न्यावं लागते. त्यामुळे रस्त्याची खूप समस्या आहे आणि हा रस्ता जो एकदम कच्चा आहे आणि पावसाळ्यामध्ये आम्हाला एवढा त्रास होतो कारण विद्यार्थी न्यावं लागतात, बाईकने न्यावं लागतात. होऊ शकते की बाईक पडू शकते, कमी जास्त होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि आमच्या पालकांच्या सुरक्षेसाठी हा रस्ता चांगला योग्य डांबरीकरण किंवा पक्का व्हावा अशी आमची मागणी आहे. आम्ही याच्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे, प्रकल्प कार्यालयाला पत्रव्यवहार केला आहे, माननीय सरपंचांना पण पत्रव्यवहार केला आहे. अजूनपर्यंत कोणतेही काम झालेलं नाही. हो दिलेलं आहे ना, प्रकल्प कार्यालयात ॲप्लिकेशन तुम्ही कोणाकोणाकडे दिलेले आहे आतापर्यंत? प्रकल्पाधिकारी यांना दिले आहे आणि ग्रामपंचायतला पण. ग्रामपंचायत त्यांनी काय ॲक्शन काय घेतलं आतापर्यंत? त्यांनी प्रयत्न केला, केला असं नाही, पण ते ठक्करबाबामध्ये ती योजना बसत नाही कारण ती ठक्कर. इस खबर में बस इतना ही। बने रहिए पुलिस प्रतिज्ञा न्यूज के साथ।